श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। दुधाला किमान 40 रुपये प्रति लिटर दर मिळावा या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने शुक्रवारपासून राज्यभर आंदोलनाची हाक दिली। याच पार्श्वभूमीवर आज नाशिकच्या अशोक स्तंभ परिसरात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। यावेळी चक्क गाई घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। दरम्यान आंदोलन कार्यकर्ते शेतकऱ्यांनी दुधाला अनुदान नको तर फिक्स भाव द्या, आमचं सुद्धा जगणं मान्य करा अशा आशयाचे फलक हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नाशिक जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनी अधिक माहिती दिली। आज या ठिकाणी आपण बघतोय की शेतकऱ्यांना शेतीमालाला भाव मिळत नाहीये। प्रत्येक शेतकरी आज बघतोय कांद्याला भाव नव्हता, त्याच्यानंतर सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, कुठल्याही शेतमालाला भाव नाही। शेतकऱ्यांची मुलं शिकूनही त्यांना नोकऱ्या मिळत नाही। अशा परिस्थितीत त्यांनी या ठिकाणी दुग्ध व्यवसाय सुरू केलेला आहे। परंतु आज बघतोय आपण दुधाला 24 आणि 25 रुपये लिटर भाव मिळतोय। आज दुधाचं जे गायीसाठी जे खाद्य लागतं, म्हशीला जे खाद्य लागतं, त्याचे भाव गगनाला भिडलेले आणि आज 20 आणि 25 रुपये लिटर दूध विकून कुठल्याही शेतकऱ्याला ते परवडत नाही। पाणी आपण 20 रुपये लिटरनं विकतोय आणि दूध 25 रुपये लिटर, हा कुठला न्याय? गुजरात मध्ये दुधाला 35 ते 40 रुपये लिटर भाव मिळतो। गेल्या कित्येक वर्षापासून दुधाला एक रेट फिक्स मिळावा अशी मागणी केली जाते। शासनाने 34 रुपयांचा हमीभाव ठरवला आहे आणि तरी सुद्धा आपल्या राज्यामध्ये 22 ते 25 रुपये लिटरने दूध दिलं जात आहे। शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाहीये। मुळात म्हणजे शेतकऱ्यांचा विचार सरकारने करायला हवा, शेतकरी विरोधी धोरण आहे ते बदलायला हवं। यासाठी आम्ही हा मोर्चा काढलाय। 40 रुपये प्रति लिटर दुधाला दर मिळावा अशी आमची मागणी आहे। कारण शेजारच्या राज्यांमध्ये कर्नाटकात 34 रुपये प्रति लिटर रेट आहे, गुजरातमध्ये 37 रुपये प्रति लिटर रेट आहे आणि महाराष्ट्रात जर ही स्थिती पाहिली तर 22 ते 25 हा जो 10 ते 12 रुपयांचा जो फरक आहे तो शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार मोठा आहे। दुधाला लिटर मागे 40 रुपये भाव देण्याची मागणी आंदोलकांनी केली। यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी।